जय शिवराय हो सोलापूरकर, स्वागत आहे तुमचं आलमट्टी पार्ट 2 व्लॉग मध्ये. तर आता आम्ही आलो कृष्णा गार्डन मध्ये. तर या गार्डन मध्ये छोटे छोटे घर, किल्ले आणि राधाकृष्णाच्या थीम वर हे गार्डन बनवलं होतं. खूप सुंदर होतं. हे 2 गार्डन फिरून मग आम्ही पोहोचलो रॉक गार्डन जवळ. खूप भूक लागली होती म्हणून मी पण माझ्या टरबूजला जरा कलिंगड खाऊ घातले. मग जरा बहिणीला मस्का मारून हा हेअर बँड घेतले बघा 50 वाला. नाही म्हणले तर तोंड बारीक करायचं, ऑटोमॅटिक घेऊन देते. मग आम्ही पण एंट्री तिकीट काढून मग आलो गार्डन मध्ये. एवढं मोठं गार्डन होता, तुम्ही बघून थकाल पण गार्डन काय संपणार नाही. मग आम्ही त्याच गार्डन मध्ये बघायला गेलो मिरर राईड. 7D शो बघितलं नाही पण मिरर वाईल्ड बघितलं बघ. एका पाठोपाठ 10 जण एकदमच घुसलो बघा. खूप मजा येत होती. मिरर वाईल्ड पेक्षा इथे जे गोल घुमवलं नाही, याला काय म्हणते मला माहित नाही, तिथे खूप मजा आली. मग रॉक गार्डन वरून बाहेर येऊन आम्ही थोडं चालत जात होतो, कारण इथे थोडं चालत गेल्यावर तिथे लेफ्ट साईडला आलमट्टी डॅम बघायला भेटतं. ही माझी बहीण लहान मुलीसारखं त्या गार्डन मध्ये तोंड फोडून घेतली बघा. मग आम्ही पोहोचलो आलमट्टी डॅम वर. इथे लेझर शो आणि ते डॅम वगैरे संध्याकाळी चालू होतं आणि आम्ही संध्याकाळी नाही थांबू शकत म्हणून आताच बघून जात होतो. पण संध्याकाळचा व्ह्यू तर एक नंबर होता बघा. आम्ही मग निघत होतो तेव्हाच इथं कारंजा वगैरे चालू केले होते बघा. खूप मस्त वाटत होतं. टमटम मध्ये बसून मग आम्ही निघालो आलमट्टी स्टेशनला. 3 गार्डन फिरून परत स्टेशनला सोडायला एकाला 100 रुपये घेतले होते रिक्षावाले. संध्याकाळी 6:30ची ट्रेन पकडून आम्ही निघालो परत सोलापूरला. पार्थ दादा म्हणाला तसं 700च्या आतच आम्ही पूर्ण 3 गार्डन फिरून आलो होतो. आम्ही सगळे एवढे थकलो होतो, जिथे जागा भेटेल ट्रेन मध्ये तिथे झोपलो. मग आम्ही करेक्ट 12 वाजता मग सोलापूर स्टेशनला पोहोचलो. तिथून रिक्षा करून मग आलो घरी. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो नक्की करा. थँक्यू माझा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय. चालायचं पण होत नव्हतं यांना, किती हळू चालायलेत बघा. चला बाय.